वडापाव, पाव वडे. तर नमस्कार मित्रांनो, मी शरद स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका बस स्टँडवरती. तर मी आता आहे चाळीसगावच्या बस स्टँडवरती. सकाळ सकाळचं वातावरण आहे इथलं, फार स्वच्छ आणि सुंदर वातावरण आहे. चाळीसगाव बस स्थानक. पाहू शकता मित्रांनो, एसट्यांनी गच्च गर्दी झालेली आहे. चाळीसगाव बस स्टँड या ठिकाणी पूर्ण 11च्या 11 फलाट क्रमांक फुल पॅक झालेले आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहे चाळीसगावचं बस स्टँड आणि सोबतच सकाळी सकाळी या ठिकाणी कोणकोणते लॉंग रूट लागतात याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सकाळ सकाळचं टायमिंग आहे 5:50 झाले. चाळीसगाव ते मालेगाव गाडी चाललेली आहे, पाहू शकता तुम्ही. नंदुरबार गाडी गेलेली आहे आणि धुळे गाडी पण गेलेली आहे. सकाळचे वाजले 5:50, 6 वाजत आले आणि फ्लॅट क्रमांक पाहू शकता तुम्ही. गर्दी पाहू शकता. दिवस निघालेला आहे, उजाडलेला आहे बऱ्यापैकी. आता जेमतेम 11-12 फ्लॅट क्रमांक या ठिकाणी. चाळीसगाव, अक्कलकुवा आणि इकडे नाशिक गाडी. चाळीसगाव, पारोळा, इकडे नाशिक, मुक्ताईनगर. काय म्हटलं? पारोळा गाडी ही आहे ना? आहे का? हा, ही गाडी पारोळा. काळेगाव, पारोळा. चाळीसगाव, बुलढाणा मार्गाईचा पाचोरा, शेंदुर्णी, सोयगाव, अजिंठा, जाळीचा, देवानी, बुलढाणा. सकाळचे 6 वाजत झालेले आहे. चाळीसगाव ते वैजापूर गाडी. इकडे मालेगाव, जाफराबाद, नागापूर, भराडी, सिल्लोड, भोकरदन आणि जाफराबाद असा रूट आहे या गाडीचा. आणि इकडे दस्क, बर्डी. सकाळचा 6चा टाईम आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी गाडी लागली. धुळे ते छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, कन्नड आणि छत्रपती संभाजीनगर असा रूट आहे. मालेगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, पाचोरा, पारोळा, वाडे, नंतर वेहेळगाव, खेडेगाव, नांदगाव, सिल्लोड आणि आणखीन आहे तिकडे असला आहे पाटणा देवी, सिल्लोड इकडे. तर अशा प्रकारे 11 फ्लॅट क्रमांक आणि रूट आहेत इकडचे. इकडे पाचोरा ते नाशिक अशी गाडी लागली आहे. भडगाव, चाळीसगाव, नाशिक. आणि इकडे चाळीसगाव ते बीड गाडी लागली. छत्रपती संभाजीनगर, कन्नड, छत्रपती संभाजीनगर, बीड. मराठवाड्यासाठी हा प्रवास होतो. आणि तिकडे नाशिक गाडी लागली. 6:15ची चाळीसगाव जामनेर गाडी सोयगाव मार्गे. नागद, बनवटी, शेंदुर्णी आणि जामनेर. गाडीची अवस्था पाहू शकता. चाळीसगाव ते पिंपळनेर, संभाजीनगर, धुळे, नवापूर आणि चाळीसगाव, धुळे आणि इकडे मालेगाव, पाचोरा अशा प्रकारे रूट चालत आहे. सकाळचे वाजले 6:30. आता भांबरेसाठी गाडी लागली. आणि इकडे GSRTCने सुद्धा हजेरी लावलेली आहे. अहमदाबाद, वडोदरा ते संभाजीनगर गाडी आहे. मार्ग सुरत, नवापूर, साक्री, धुलिया, चाळीसगाव, कन्नड, छत्रपती संभाजीनगर असा या गाडीचा रूट आहे. चाळीसगाव ते शिंदी मार्गे जुनं पर्णा असं काहीतरी रूट आहे. हा नाव व्यवस्थित समजत नाही आहे. जुनं पाणी का जुनं पर्णा असं. जर तुम्हाला इथलं हा लोकल रूट आहे, काही माहिती असेल तर कमेंट करून सांगत चला. इथलं ग्रामीण वेळापत्रक. 6:30 वाजले. इकडे चाळीसगाव, पाथर्डे लागली. इकडे जामनेर, मालेगाव, जामनेर आणि इकडे चाळीसगाव, मजरे अशी इकडचे लोकल रूट आहे. महाराष्ट्र ते गुजरात बॉर्डर नवापूरसाठी गाडी चालली. छत्रपती संभाजीनगर, धुळे, नवापूर असा या गाडीचा मार्ग आहे. 7 वाजलेले आहेत, 6:45. गाडी लागलेली आहे चाळीसगाव, पारोळा आणि इकडे गाडी लागली वाडे आणि पलीकडे जातो आता पुढे. पाहू शकता फुलपॅक झालेला आहे बस स्टँड. इकडे भडगावसाठी, तळोदेसाठी आणि इकडे वडाळासाठी गाडी लागलेली आहे.
7चा टायमिंग झालेला आहे. पाहू शकता 7 वाजता सुटणारी चाळीसगाव ते पंढरपूर गाडी लागली आहे. मार्ग आहे कन्नड छत्रपती संभाजीनगर, गेवराई, बीड, बार्शी, कुरुडवाडी आणि पंढरपूर. बाजूला जी गाडी लागली ती नगर देवळा ते शिरपूर गाडी लागली. अशा प्रकारे या गाडीचा रूट आहे. ग्रामीण फेऱ्या गाडी बघा उमरखेड लागली 7 वाजता. इकडे शिंदी गाडी लागली आणि इकडे वेहेळगाव आणि तिकडे सायगावान. अशा प्रकारचे ग्रामीण रूट आहे. चाळीसगाव बस स्टँडहून निघणारे. तर मंडळी सकाळचे 7 वाजले आहे. गाडी लागली पाचोरा ते नाशिक, चाळीसगाव, मालेगाव, नाशिक आणि इकडे पलीकडे संभाजीनगर, धुळे, नंदुरबार. 7 वाजून 10 मिनिटं झाले. परत एकदा गाडी लागली नाशिक, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, मालेगाव, नाशिक आणि माळेगाव ते जामनेर गाडी पलीकडे लागली. 7 वाजून 15 मिनिटं झाले. गाडी लागली चाळीसगाव ते चोपडा. मार्ग आहे भडगाव, एरंडोल, धरणगाव आणि चोपडा. मधल्या मार्गातून ही गाडी जाते. तुमचा एक बंडल गाडी खाली गेला, सध्या काढू नका त्याला, गाडी चालू आहे. तर मग मंडळी कोण कोण हा व्हिडिओ पाहत आहे चाळीसगावमधून कमेंट करून नक्की सांगा. हॅशटॅग आमचं खानदेश, हॅशटॅग चाळीसगाव. धुळे ते जालना गाडी लागली 7:30 वाजलेले आहेत सकाळचे. धुळे ते जालना सकाळचे 7 वाजून 30 मिनिटं झाले. गाडी लागली चाळीसगाव ते पुणे. पुण्यासाठी एकूण 6 वेळा आहे, त्यापैकी 3 सकाळी आहे आणि 3 संध्याकाळी आहे. ही पहिली गाडी लागली 7:30ची. मार्ग आहे छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे. सकाळचे 7:45 वाजले. गाडी लागली छत्रपती संभाजीनगर, धुळे, अक्कलकुवा, चाळीसगाव, शहादा, तळोदा, अक्कलकुवा. हा आंतरराज्याकडे जाणारा मार्ग आहे. सकाळचे 7:45 वाजले आणि गाडी लागली चाळीसगाव ते सेलवास. मार्ग मालेगाव, नाशिक, त्र्यंबक, जव्हार आणि सेलवास. सकाळचे 7:45 वाजले. गाडी लागली चाळीसगाव ते अमरावती, शेगाव, आकोट, पाचोरा, जळगाव, मुक्ताईनगर, मलकापूर, खामगाव, दर्यापूर आणि बाजूला गाडी लागली जळगाव गाडी लागली खानदेशसाठी, जळगाव खानदेश. जळगावसाठी 4 ते 5 वेळा दिवसभरातून या ठिकाणून गाड्या असतात. रनर गाडी लागली धुळे ते लातूर, छत्रपती संभाजीनगर मार्गे. 8 वाजता सुटणारी चाळीसगाव नांदगाव गाडी लागलेली आहे. ही गाडी जाते पिंपळखेड आणि पुढचा कोणता मार्ग आहे. पुण्यासाठी परत दुसरी पिढी लागली चाळीसगाव ते पुणे, छत्रपती संभाजीनगर मार्गे आणि तिकडून एक जामनेर, पुणे ते पण आली आहे. वडापाव, पाववडे तळणं चालू आहे. हॉटेल आहे. सकाळच्या नाश्त्याची ही सोय आहे. स्नॅक्स पण आहे आणि फरसाण पण सुद्धा आहे. मंडळी हे आले आपले पाववडे गरमागरम. 20 रुपयाचे 2 आहे. तर पाववडे अशा प्रकारे आहेत आणि त्यात आलूची चटणी नाही आहे, त्यामुळे थोडं वेगळी चव येते. चला आता आपण एक चहा घेऊया. चहा द्या. तर या मंडळी चाळीसगावचा चहा घ्यायला. पाहू शकता मंडळी या ठिकाणी चहावर चक्क कविताच करून टाकली. काचेच्या कपातून कुर आवाज करण्याची मजा आणि यारी दोस्ती जपली जागा म्हणजे राम भरोसे टपरी चहा जगण्याला जवळचा त्रासाठी जा. चहावर अख्खी कविता. तर मंडळी चहा घेऊन झाला आणि पाहू शकता तुम्ही चहाबद्दल लोकांचं प्रेम किती. 8 वाजून 15 मिनिटं झाले सकाळचे. गाडी लागली तुळजापूर. लॉंग रनर रूट आहे. धुळ्याहून ही गाडी लागली. धुळे ते तुळजापूर. सकाळ 8:15 झाले आणि तुळजापूर गाडी चाललेली आहे आणि इकडे लागली सोलापूर, चाळीसगाव, सोलापूर आणि धुळे, तुळजापूर. जोडी जोडी जोडी. सकाळचे 8:30 वाजले आहे आणि गाडी लागली चाळीसगाव ते सुरत, धुळे, साखरी, नवापूर, सोनगड, सुरत आणि इकडे बोलठाणा, परधाडी. इकडचे सगळे हे लोकल रूट आहे. छत्रपती संभाजीनगर ते शिरपूर गाडी. शिरपूरला आपण गेलो होतो, व्हिडिओ बनवलेला आहे शिरपूरचा, बघून घ्या. पातर्डे. ऊन तापायला सुरुवात झाली आहे आता. 8:30 वाजले. गाडी लागली पाचोरा ते सफाळे आणि इकडे मालेगाव गाडी लागली. दोन्हीकडून, इकडून पण मालेगाव आहे. एक नवीनच लोकल
हा एक नवीनच रूट आहे, पाचोरा ते सफाळे, नाशिक जव्हार पालघर सफाळे. विशेष गाडी आहे संविधान एक्सप्रेस, मालेगाव ते माहूरगड. 8:30 वाजले आहे आणि मार्ग या गाडीचा संभाजीनगर, जालना, सिंदखेड राजा, मेहकर, वाशिम, पुसद, माहूरगड. सकाळचे 9 वाजत आले आहे आणि संभाजीनगर, धुळे, शहादा गाडी लागली आहे. कन्नड, चाळीसगाव, दोडाईचा, शहादा. सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो. नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर गाड्या लागलेल्या आहेत आणि समोर पाहू शकता एक विशेष रूट आहे आपला, कमळनेर, परभणी. लॉंग रनर गाडी आहे. धुळे, चाळीसगाव, कन्नड, छत्रपती संभाजीनगर, जालना, मंठा, जिंतूर आणि परभणी. सकाळचे 9:20 झाले. गाडी नाशिक ते सोयगाव गाडी, मालेगाव, चाळीसगाव, सोयगाव आणि बाजूला रहीपूर. गाडी सटाणावरून छत्रपती संभाजीनगरकडे आणि ती शिरपूरवरून छत्रपती संभाजीनगरकडे चालली आहे. आता इकडे मालेगाव रूट कायम चालू आहे. सकाळचे 9:30 वाजले. लासलगाव ते भुसावळ गाडी आली आहे आणि इकडे पाचोरा सफाळे परत आली सफाळे. तिकडे जामनेर गाडी लागली आहे. सकाळचे 10 वाजत आले आहे आणि चाळीसगाव बसस्टँडवर गर्दी पाहू शकता किती खतरनाक वाटली आहे. गाडी लावायला जागा नाही, प्लॅटफॉर्म पूर्ण पॅक आहे आणि इकडे बसायला सीट पण नाही आहे. इतकी गर्दी झालेली आहे लोकांची, कुटुंब गर्दी नाही, भरलेलं आहे हे बसस्टँड. पाहू शकता कळवण ते चाळीसगाव हा पण एक रूट आहे. चाळीसगाव ते कळवण आणि कळवण ते चाळीसगाव, देवळा, मालेगाव, बिलकुळ आणि चाळीसगाव. चाळीसगाव ते ढोमणे गाडी लागली. 9:45 वाजले आहेत. अजब गावाची नावं पाहायला मिळतात या ठिकाणी. पाहू शकता ढोमणे. चाळीसगाव ते तळोंदे लोकल रूट आहे इथला आणि हा वडोळा असे लोकल रूट आहे इकडचे. 10 वाजले आहेत सकाळचे 10:30 वाजले. धुळे ते अंबळ गाडी चालली आणि इकडे एरंडल तुळजापूर गाडी. सकाळचे 10:40 झाले. गाडी लागली चाळीसगाव ते यावल, भडगाव, पाचोरा, विंदगाव, जळगाव आणि यावल. 11 वाजलेले आहेत. चाळीसगाव ते पाटणा देवी गाडी लागलेली आहे. 9:30 वाजले. जामनेर ते डहाणू गाडी लागली आहे. 11:30 झाले आता. चाळीसगाववरून 11 वाजता सुटणारी जळगाव गाडी लागलेली आहे. पाहू शकता भरपूर गर्दी आहे. या गाडीचा मार्ग आहे भडगाव, पाचोरा आणि जळगाव. आज वातावरण थोडं शांत आहे, तसा कडक उन्हाळा आहे, पण आजचं वातावरण थोडं ढगाळ असल्यामुळे थोडी शांतता आहे. तर मंडळी, अपेक्षा केली नव्हती की चाळीसगावचं बसस्टँड असं असेल, पण चांगलं बसस्टँड आहे. इथं येऊन समजा मन आपलं समाधानी झालं. बऱ्यापैकी बांधकाम आहे, कॉन्क्रीट आहे आणि सोयीसुविधा पण चांगल्या आहे. झेंडे पाहू शकता पाठीमागे गाडीच्या वरती बसस्टँडवर कसे फळकत आहेत. चांगलं आहे, समानतेचं प्रतीक आहे. पण 22 तारखेला जो हल्ला झाला होता ना आपल्या पर्यटकावर, ते फार दुःखद विषय झाला. असं जर चालत राहिलं तर काय होईल काय सांगता येत नाही बाबा. आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो, चाळीसगावमध्ये, या ठिकाणी धुळे ते छत्रपती संभाजीनगर आणि इकडे जळगाव ते नाशिक असे 2 रोड क्रॉस होतात आणि अशा ठिकाणी चाळीसगाव हे शहर आहे आणि 2 शहराचे भाग पडतात. एक जुनं चाळीसगाव आणि एक नवीन चाळीसगाव आणि शहराच्या मधोमध तितूर नदी वाहते मित्रांनो. MSRTCच्या जळगाव विभागातील चाळीसगाव बसस्थानक उद्घाटनाचा हा बोर्ड आहे. म्हणजे 18 फेब्रुवारी 1978 रोजी ही बसस्टँड बांधण्यात आलं. परत लागत आहेत आणि काही रिटर्नचे येणारे गाड्या आहेत ते आपण त्यात लागणार आहे. त्याच्यामुळे काही खास दाखवण्यासारखं नाही आहे आणि मी हा व्हिडिओ इथंच एंड करतो आणि पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन बसस्टँडवर. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा, कमेंट करत जा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, सायनिंग ऑफ.